गायत्री मंत्राने सुरुवात करूया. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ. Rub your hands and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. Okay, almost everyone are over there. So we'll start with a very fresh vision and new attitude. Today we are going to have a discussion about two different topic. One is about gender and second is about number. लिंग म्हणजे स्त्रीवाचक पुरुषवाचक या पद्धतीने आपण तिथे वापर करणार आहोत. कसा करायचा, कुठे करायचा, काय काय बदल केले जातात, व्यवहारी भाषेमध्ये त्याचा वापर काय करायचा आहे, कुठे करायचा, कशा पद्धतीने करायचा आहे, हे जेंडरमध्ये पाहणार आहे. आणि नंबर्स म्हणजे एकवचन अनेक वचन, सिंग्युलर आणि प्लुरल हेही पाहणार आहे. याच्यामध्ये एकवचनाचं अनेक वचन करताना काय काय बदल केला तो, कुठल्या स्वरूपात बदल केला तो, काय काय बदल त्याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि व्यवहारात कम्युनिकेशन मध्ये नेमका याचा वापर कसा करायचा, या सगळ्या गोष्टी आज सविस्तर पद्धतीने आपण समजून घेणार आहोत, लक्षात घेणार आहोत. बरोबर. दोन टॉपिक अत्यंत सोपे, सरळ, साधे आहेत, पण कम्युनिकेशन मध्ये, स्पोकन इंग्लिश मध्ये तितकेच ते महत्वपूर्ण ठरतात. कसे आणि कोणत्या प्रकारे हेही आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. बघा, जेंडर हा टॉपिक जर म्हटलं आपण, बघा, सर्वात अगोदर बाळ जन्माला आल्यानंतर ते काळ आहे, गोरा आहे, जाड आहे, लुकडं आहे, उंच आहे, बारीक आहे, वडिलांवर गेले, आईवर गेले, हे सगळे प्रश्न नंतर येतात. पण सर्वात अगोदरचा जो प्रश्न असतो, मुलगा झाली का मुलगी, मुलगा झाला का मुलगी, बरोबर, डॉटर ऑर सन, म्हणजे जेंडर डिफरन्सेस हा सगळ्यात अगोदर तुमच्या जन्माबरोबर जोडला गेलेला आहे. मग पृथ्वी तलावरती जेवढे काही सजीव आहेत अस्तित्वात, मग जलचर असो, भूचर असो, उभयचर असो, कोणीही असो, याच्यामध्ये तुम्हाला जे आहेत ना, स्त्रीवाचक, पुरुषवाचक, मेल, फिमेल, मस्कुलाईन, फेमिनाईन असे दोन्हीही विजातीय प्रकार पाहिले गेल्याचे आढळतात किंवा पाहायला मिळतात. मग प्राणी असेल, मनुष्य असेल, पक्षी असेल, अगदी जंगली प्राणी असेल, पाळीव प्राणी असेल, कुठलाही सजीव म्हटल्यानंतर त्याच्या प्रजननासाठी, ज्याला प्रोक्रिएशन म्हणतात, ही पिढी सातत्यानं पुढे गेली पाहिजे, पुढे सरकली पाहिजे. एका पिढीतून दुसरी पिढी, दुसऱ्या पिढीतून तिसरी पिढी जन्माला यायला पाहिजे. या दृष्टिकोनातून परमेश्वराने, निसर्गाने, प्रकृतीने किंवा विश्वनियंताने हे विजातीय प्रकार जे आहेत, त्याला आपण मेल, फिमेल, मस्क्युलाईन, फेमिनाईन, स्त्रीवाचक, पुरुषवाचक असे शब्दप्रयोग वापरले जातात. आणि लँग्वेजमध्ये ते अत्यंत महत्वपूर्ण ठरतात. म्हणून संपूर्ण मानवजात, संपूर्ण प्राणीमात्र, संपूर्ण सजीवांमध्ये हे दोन विजातीय प्रकार प्रामुख्याने आढळतात, ज्याला इंग्लिशमध्ये मेल किंवा फिमेल म्हटलं जातं किंवा मस्क्युलाईन किंवा फेमिनाईन असं म्हटलं जातं. व्हॉट इज मस्क्युलाईन अँड व्हॉट इज फेमिनाईन? मसल्स ह्या शब्दापासून मस्क्युलाईन हा शब्द तयार झालेला आहे. मसल्स, ज्याला रांगडेपणा म्हणतात, रानटीपणा म्हणतात, पुरुषार्थ म्हणतात, बरोबर. आणि फेमिनाईन या शब्दापासून फेमिनाईन हा शब्द तयार झालेला आहे. मग फेमिनाईन याचा अर्थ काय? स्त्रीवाचक शब्द, बरोबर. फेमिना याचा अर्थ होतो नाजूकपणा किंवा सौंदर्य, म्हणजे ताकद, शक्ती, मस्क्युलाइननेस हे पुरुषाचं वैशिष्ट्य समजलं जातं. आणि सुंदरता, नाजूकपणा, बरोबर, सौंदर्य हे स्त्रीचं गुणधर्म समजलं जातं. मग सर्वसाधारणपणे आपण जर पाहिलं, एखाद्या तरुण मुलाला विचारलं की तुला कशी बायको हवी आहे, तर त्याचं वर्णन कसं असतं? छान, नाजूक, गोरीपाण, त्यात ना अगदी दिसायला सालस, कुठलाही नवतरुण असं म्हणणार नाही, अगदी मजबूत, बरोबर, एकदम बलवान,
बलंड बायको मला पाहिजे आहे, नाही. त्याच पद्धतीने एखाद्या स्त्रीला विचारलं, तरुण मुलीला विचारलं, तुला कशा प्रकारचा पती आवडेल, तर ती कधीच सांगणार नाही नाजूक, साजूक, अगदी सरळ, बरोबर. ती सांगेल मस्क्युलाइन पाहिजे, सलमान खान सारखी बॉडी पाहिजे, राजबिंड रूप पाहिजे, चेहऱ्यावर तेज पाहिजे, बरोबर. कुणी जर नुसते डोळे वटारून जरी पाहिलं तर याच्या अवताराकडे पाहून त्यांनी नम्रपणे घेतला पाहिजे. त्याची ताकद, त्याचे मसल्स, त्याचे बाहू इतके मजबूत असले पाहिजे, असा नवरा पाहिजे. कुणी म्हणणार नाही मला नवरा जे आहेत ना बायकांचा पाहिजे, बायकी ढालीतला पाहिजे, आवाज त्याचा अगदी नाजूक पाहिजे, बरोबर, चालणं त्याचं अगदी डौलदार पाहिजे, नाही. राजबिंड रूपच पाहिजे. म्हणजे सर्वसाधारणपणे पुरुष म्हटल्यानंतर मसल्स म्हणजे रांगडेपणा आणि स्त्री म्हटल्यानंतर नाजूकपणा हे पाहिजे. म्हणून मस्क्युलाइन ह्या शब्दापासून मसल्स पासून मस्क्युलाइन जेंडर म्हणजे पुरुषवाचक, फेमिना या शब्दापासून फेमिनाइन शब्दापासून फेमिना म्हणून फेमिनाइन म्हणजे स्त्रीवाचक हा शब्द तयार होतो. म्हणून आपल्याला आता हे दोन फरक जे आहेत ते प्राधान्याने समजून घ्यायचे आहेत. कारण आपण स्त्री आणि पुरुष समानता असं कितीही म्हणत असलो तरी सुद्धा प्रत्येकामध्ये निसर्गाने शरीरामध्ये भेद निर्माण केलेला आहे, चालीरीतीमध्ये भेद निर्माण केलेला आहे, बिहेवियर पॅटर्न मध्ये सुद्धा भेद निर्माण केलेला आहे, बरोबर ना. म्हणजे मुलगी म्हटल्यानंतर तिचे केस लांबच असले पाहिजे, तिने घागरा चोली घातली पाहिजे, तिने साडी घातली पाहिजे, तिने पंजाबी ड्रेस घातला पाहिजे, बरोबर. आणि पुरुष म्हटलं तर पुरुषाने साडी घातली तर चालेल का, नाही, समाज मान्य असणार आहे. म्हणजे बेसिकली वावरताना घरातून जे आहेत ना ट्रीटमेंट मिळते, बिहेवियर पॅटर्न मिळतो, स्त्री पुरुष समानता जरी असली तरी सुद्धा आपल्याला हा भेद समाजामध्ये वागण्या बोलण्यामध्ये, आचरणामध्ये, अनुभवामध्ये नेहमीच पाहायला मिळतो. जसं फॉर एक्झाम्पल, जर यदा कदाचित गर्दीमध्ये एखाद्या मुलीने मुलाच्या कानफटीत मारली, बरोबर, मुलीने मुलाच्या कानफटीत मारली, तर हे आजूबाजूचे लोक विचार काय करतात माहिती का, नक्कीच या मुलाने काहीतरी खोड्या काढल्या पाहिजे बरं का. एखादी मुलगी विनाकारण मारणार आणि 2-3 कार्यकर्ते तर अगदी जे आहेत भाया वगैरे पुढे होऊन जे आहेत ना अगदी येतील, काही तुम्ही बाजूला सरका, काय केलं यांनी सांगा, फक्त याला चांगला चोप देऊ बरं. म्हणजे मार खाल्लेला आहे मुलाने तरी सुद्धा मदतीला जे आहेत ना कोणाच्या लावल्या जातं, मुलीच्या. बरं, याची उलटी सिच्युएशन झाली समजा, यदा कदाचित एखाद्या मुलीला मुलाने कानामागे मारली तर काय होईल, गर्दी तरी सुद्धा मुलीचीच बाजू घेईल आणि म्हणतील लाज वाटते का, पुरुषासारखा पुरुष तरुणासारखा तरुण असताना बाई माणसावर हात उचलतो. म्हणजे मार कुणीही खाल्ला तरी सुद्धा आपल्या समाजामध्ये स्त्री म्हणून जे आहेत ना जो सपोर्ट मिळतो, आपल्या समाजामध्ये स्त्री म्हणून जे आहेत ना जो पाठिंबा आणि मदत मिळते, ते कदाचित पुरुष म्हणून नाही मिळत. कारण पुरुष हा रांगडा असतो, पुरुष हा बलवान असतो, पुरुष हा सक्षम असतो, अशी समाजधारणा आपल्याला व्यवहारातून पाहायला मिळते. अर्थात आपण स्त्री पुरुष समानता किंवा स्त्री समान आहे का नाही या विषयावर चर्चा नाही करत आहे. तर स्त्रीचं एक स्वतंत्र सुंदर अस्तित्व आहे आणि पुरुषांचं सुद्धा स्वतंत्र सुंदर अस्तित्व आहे. स्त्रीसाठी ब्युटिफुल शब्द प्रयोग वापरला तो, पुरुषासाठी हँडसम हा शब्द प्रयोग वापरता. मग ह्या भाषेमध्ये सुद्धा हा भेद कम्युनिकेशन म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. जसं फॉर एक्झाम्पल काही विशिष्ट प्राण्यांची नावं आपल्याला वैशिष्ट्य, गुणसोयी वैशिष्ट्य किंवा स्वभाव वैशिष्ट्य सांगण्यासाठी वापरले जातात. जसं फॉर एक्झाम्पल एखादी मुलगी असेल आणि ती जर लग्नाची असेल तर तिची आई जी आहे वर्णन करून काय सांगते, आमची मुलगी जी आहेत ना ती गरीब गाय, गरीब गाय, बरोबर, अगदी सरळ मार्गी हो, तुमच्या जीवनात आली ना तर तुमच्या जीवनाचं कल्याण होऊन जाईल, असं त्या मुलीची आई म्हणते, बरोबर. आमची मुलगी गाय आहे, गरीब गाय. आता समजा मुलाकडचे आले आणि मुलाकडच्यांनी समजा सांगितलं, अरे वा, तुमची मुलगी गाय आहे आणि आमचा मुलगा पण बैल आहे, मग दोघांची जोडी अगदी छानपैकी जमेल ना. म्हणजे तुमची मुलगी गाय, आमचा मुलगा बैल आणि गाय बैलाची जोडी छान जमते, चालेल का असं, नाही. गाय हा सकारात्मक शब्द वापरला तो, पण बैल म्हणजे काय, सांगकाम्या, त्याचा गुडघ्यात भेज आहे, ज्याला जे आहेत ना स्वतःची बुद्धी वापरता येत नाही पण ताकद आहे, अशासाठी वैशिष्ट्य वापरलं जातं. म्हणून मित्रांनो, आपल्याला हे स्त्रीवाचक पुरुषवाचक शब्द हे नेहमी आपल्याला
व्यवहारात बोलताना वापरावी लागतात. तसं स्त्री पुरुष समानता आहे म्हटल्यानंतर आईला पण वडील म्हणायचं, वडिलांना पण वडील म्हणायचं असं चालेल का? नाही. भाषेच्या दृष्टिकोनातून हा जो लैंगिक भेद आहे शब्दांचा, भाषेचा, हा आपल्याला समजून घ्यावा लागतो, हा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. म्हणून मस्क्युलाईन आणि फेमिनाईन मध्ये नेमका कुठला बदल होतो, काय बदल होतो, हे आपण समजून घेणार आहोत. मग सर्वसाधारणपणे आपण जर पाहिलं, लक्षात घेतलं, तर बघा त्या ठिकाणी 4 प्रकार हे सर्वसाधारणपणे आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे मस्क्युलाईन जेंडर, दुसरं आहे फेमिनाईन जेंडर, मसल्स, मस्क्युलाईन जेंडर, पुरुषवाचक किंवा पुलिंगी रूप. फेमिनाईन जेंडर, फेमिना या शब्दापासून तयार झालेला आहे, म्हणजे स्त्रीवाचक किंवा स्त्रीलिंगी. आणि या व्यतिरिक्त भाषेमध्ये 2 अजून जेंडर वापरले जातात. एक आहे न्यूटर जेंडर. न्यूटर जेंडर म्हणजे काय? स्त्री आणि पुरुष असं कुठलंही अस्तित्व या प्रकारात पाहायला मिळत नाही. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल लॅपटॉप स्त्रीवाचक का पुरुषवाचक? नाही, असा भेदभाव करता येत नाही. मोबाईल स्त्रीवाचक का पुरुषवाचक? सगळ्या निर्जीव गोष्टी ह्या नपुंसकलिंगी असतात, म्हणजे न्यूटर असतात. स्त्री आणि पुरुष असा भेद त्याच्यामध्ये होत नाही किंवा केला जात नाही. बरं, ह्याच पद्धतीने आपण जर पाहिलं की वनस्पतीजन्य गोष्टी ज्या असतील, ज्याला आपण बॉटनिकल थिंग म्हणतात, तर त्या झाडांच्या बाबतीत सुद्धा स्त्रीवाचक झाड, पुरुषवाचक झाड, मेल फेमेल किंवा मस्क्युलाईन फेमिनाईन असा प्रकार पाहायला मिळत नाही. म्हणजे झाड ही कॅटेगरी सुद्धा कशामध्ये येते? न्यूटर जेंडरमध्ये येते. त्याचप्रमाणे सजीवांचा घोळका आणि त्या घोळक्याला असलेलं विशिष्ट टायटल याला सुद्धा न्यूटर जेंडरमध्येच गृहीत धरलं जातं. जसं फॉर एक्झाम्पल पाहायला गेलं तर थवा, कळप, बरोबर, गर्दी, फॅमिली, गुरु, मॉब, मॉस, ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या? ह्या सगळ्याच्या सगळ्या न्यूटर जेंडरमध्ये, ज्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेद होतच नाही किंवा तो अस्तित्वातच नसतो. मग ह्या सगळ्या कॅटेगरी न्यूटर जेंडर किंवा मराठीमध्ये व्याकरणाच्या भाषेला नपुंसकलिंगी म्हणतात. आणि चौथा जो भाग आहे तो आहे कॉमन जेंडर. याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्हीही वेगवेगळे अस्तित्वात असतात, यांचं अस्तित्व स्वतंत्र असतं. पण मात्र दोघही स्त्री पुरुष स्वतंत्र असले तरी टायटल मात्र दोघांसाठीही सारखंच वापरलं जातं. जसं फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये मित्र आणि मैत्रीण असे 2 वेगवेगळे शब्द आहेत, पण इंग्लिशमध्ये मात्र मैत्रीण जरी असेल तरी फ्रेंडच म्हटलं जातं आणि मित्र जरी असेल त्याला फ्रेंडच म्हटलं जातं. बरोबर. वर्गमित्र किंवा वर्गमैत्रीण असेल तर दोघांसाठीही क्लासमेट हाच कॉमन शब्द वापरला जातो. शिक्षक असेल किंवा शिक्षिका असेल दोघांसाठी सुद्धा टीचर हा शब्द प्रयोग वापरला जातो. आई असेल किंवा वडील असेल तर आई आणि वडील दोघांसाठीही पॅरेंट शब्दच वापरला असतो. विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी असो दोघांसाठीही स्टुडंट हाच शब्द कॉमन इंग्लिशमध्ये वापरला जातो. रिपोर्टर, पत्रकार, स्त्री पत्रकार, पुरुष पत्रकार असेल तरी दोघांसाठी जर्नलिस्ट किंवा रिपोर्टर असा शब्दप्रयोग वापरतात किंवा वापरला जातो. बघा मित्रांनो, हे 4 प्रकार जे आहेत ते आपल्याला समजले पाहिजे. मस्क्युलाईन आणि फेमिनाईन हे तर मुख्य आहेच, पण न्यूटर जेंडर म्हणजे स्त्री पुरुष असा भेद अस्तित्वात नसतो आणि कॉमन जेंडर म्हणजे ज्याच्यासाठी एकच शब्द वापरला जातो, स्त्री असो किंवा पुरुष असो, त्याला कॉमनली वापरला जातो दोघांसाठी. जसं फॉर एक्झाम्पल एखादी अपार्टमेंट असेल तर त्याचं पार्किंग जे आहे हे कॉमन असतं, त्याचा टेरेस कॉमन असतं, ज्या काही फॅसिलिटीज असतात, अम्युनिटीज असतात त्या कॉमन असतात. स्विमिंग पूल असेल जर अपार्टमेंटमध्ये तर तो कोणाच्या पर्टिक्युलर मालकीचा नसतो, कॉमन असतो, म्हणजे सगळेजण वापरू शकतात. तसं स्त्री असेल किंवा पुरुष असेल दोघांसाठी सुद्धा हा शब्दप्रयोग कॉमन वापरला जातो. स्त्री पण हाच शब्द वापरते आणि पुरुषही हाच शब्दप्रयोग वापरतो. याला कॉमन जेंडर म्हणतात. मग डिटेलकडे जाऊया आता थोडंसं. न्यूटर जेंडर स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये अगदी सारखेपणा, बरोबर, स्त्री आणि पुरुष असा फरक किंवा असा भेद किंवा असा डिफरन्सेस त्या अस्तित्वात नसतात. मग याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी जसं सांगितलं मी, पहिलं जे आहेत वनस्पतीजन्य गोष्टी. वनस्पतीजन्य म्हणजे बॉटनिकल, मग झाड असेल, रोपट असेल, काटे असतील, वटवृक्ष असेल, गवत असेल, कॅक्टस असेल, कुठलंही वनस्पती, कुठलंही झाड, कुठलंही पान, कुठलंही खोड, कुठलीही फांदी, कुठलंही मूळ, कुठलंही फळ वनस्पतीजन्य झाडापासून निर्माण होणार. मग ते अगदी शेवाळ असू द्या, गवत असू द्या, वेल असू द्या, एखादं झाड असो, रोपट असो किंवा मोठा वटवृक्ष असो, सगळ्यांसाठी
जे आहेत हे न्यूट्रल जेंडर आहे, कारण स्त्री आणि पुरुष असा भेद त्याच्यामध्ये अस्तित्वात नसतो. याच पद्धतीने सगळ्याच्या सगळ्या नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे निर्जीव गोष्टी याच्यामध्ये अस्तित्वात नसतात. बरोबर? स्त्री पुरुष असा फरक याच्यामध्ये सुद्धा अस्तित्वात नसतो. कारण निर्जीव गोष्टी ना, हा मराठीमध्ये जरी आपण सोयीसाठी म्हणत असतो, ही खुर्ची आहे आणि हा टेबल आहे. ही खुर्ची म्हणजे शी इज अ चेअर आणि ही इज अ टेबल असं नाहीये. तर निर्जीव गोष्टींमध्ये साधारणपणे 3 कॅटेगरी येतात. एक तर असतील जलरूप किंवा द्रवरूप, ज्याला आपण लिक्विड फॉर्म म्हणतो. आणि दुसरं आहे सॉलिड म्हणजे स्थायी रूप किंवा वस्तुरूप. आणि तिसरा प्रकार आहे गॅसिड किंवा वायुरूप. ह्या तिन्ही प्रकारामध्ये कोणतीही गोष्ट आली निर्जीव तर ती न्यूटर जेंडर म्हणूनच गृहीत धरली जाते. नायदर मेल नॉर फिमेल. मेल फिमेल असं कोणतंही अस्तित्व त्याच्यामध्ये नसतं. बरं, आता याच्यामध्ये तिसरी महत्वपूर्ण कॅटेगरी आहे जी सजीव आहे, ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष हे एकत्रित असतात, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व नसतं. जसं फॅमिली म्हटल्यानंतर आपण असं म्हणत नाही मस्क्युलाईन फॅमिली आणि फेमिनाईन फॅमिली. नो, फॅमिली इज जस्ट अ फॅमिली. फॅमिली म्हटल्यानंतर जिथे आई आहे तिथे वडिलही आहे, मुलगा आहे तिथे मुलगी आहे, आजी आहे तिथे आजोबाई आहे, भाऊ आहे तिथे बहीण आहे, आणि या सगळ्यांची मिळून जी बनते ती फॅमिली, कुटुंब आणि परिवार. याच्यामध्ये मेल फिमेल असा डिफरन्शिएट करता येत नाही. म्हणून फॅमिली या टायटलला सुद्धा न्यूटर जेंडर असाच शब्दप्रयोग वापरला जातो किंवा वापरला जाईल. ओके, सेम वे याच्यामध्ये पुढचा जो महत्वपूर्ण भाग येतो तो आहे या 3 कॅटेगरीचा. बघा, पुन्हा एकदा आपण रिपीट करू. पुढचा भाग जो आहे त्याच्यामध्ये बॉटनिकल, सगळ्या प्रकारच्या वनस्पती, अगदी भाजीपाल्यापासून तर गवतापर्यंत, गवतापासून तर मोठा विशाल काय वटवृक्ष जरी असेल तरी सगळ्या वनस्पती जेंडर न्यूटर, नॉर मेल नायदर फिमेल. त्याच्यानंतर निर्जीव वस्तू नॉन लिव्हिंग, मग दगड असतील, धोंडे असतील, मेटल असतील, लोखंड असेल, सोनं असेल, किंवा ज्या आहेत ना इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस असतील, घरात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी असतील, सगळ्या गोष्टी न्यूटर जेंडर मध्ये येतात. आणि तिसरी कॅटेगरी जी आहे ती आहे ग्रुप किंवा सजीवांचा कळप. सजीवांचा कळप म्हणजे काय, तर थवा असेल, गर्दी असेल, फॅमिली असेल, डायरेक्टर बॉडी असेल, या सगळं. हा प्लीज. हा, आता येतोय का व्यवस्थित? हॅलो, येतोय का आता व्यवस्थित? ओके ओके. मग आता या सगळ्या याच्यामध्ये महत्वपूर्ण जी गोष्ट आहे ती ही लक्षात घेतली पाहिजे. आता न्यूटर जेंडर हे क्लिअर झालंय. बॉटनिकल, हा बोला. हॅलो, काही प्रश्न आहे का? बरं, 5 मिनिटं. हा, आता बघा बरं, व्यवस्थित येतोय का? हॅलो, येतोय आता व्यवस्थित? हा हा, मग बाळा तुझा नेटचा इश्यू असेल किंवा माईकचा इश्यू असेल, तुझा स्पीकरचा इश्यू असेल. हा, नेटवर्क प्रॉब्लेम असेल, काही हरकत नाही. याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल ना, तर जे जे अडलेलं आहे ते सगळं तुम्हाला जे आहे परत पाहता येईल. ओके. हा, सगळ्यांनी आपले माईक म्यूट करून ठेवा. हा, तर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर मुख्य जो विषय आहे मेल फिमेल किंवा मस्क्युलाईन फेमिनाईन. आता मस्क्युलाईन फेमिनाईन आताच आपण चर्चा केली त्याची. मसल्स, रांगडेपणा ज्याला असतो त्याला पुरुषवाचक शब्द किंवा पुलिंगी रूप म्हणतात. मसल्स असून मस्क्युलाईन, आणि फेमिना नाजूकपणा, सौंदर्य ज्याच्यामध्ये असतं, फेमिना या शब्दापासून फेमिनाईन शब्द तयार होतो. बरं, मस्क्युलाईन ह्या शब्दामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे पुरुषांमध्ये अगदी तान्ह्या बाळापासून म्हणजे रांगणाऱ्या बाळापासून तर म्हाताऱ्या वृद्ध वागणाऱ्या आजोबांपर्यंत सगळ्या वयोगटातले सगळे पुरुष. मग त्याच्यामध्ये तान्हा मुलगा असेल म्हणजे बेबी बॉय, मुलगा असेल बॉय,
अडल्ट बॉय असेल म्हणजे तरुण मुलगा, प्रौढ मुलगा असेल, यंग मॅन असेल किंवा मॅन असेल किंवा ओल्ड मॅन असेल, म्हातारा, हे सगळेच्या सगळे जे पुरुष आहेत, बरोबर, लहान बाळापासून तर म्हाताऱ्या आजोबांपर्यंत, हे सगळेच्या सगळे मस्क्युलाइन जेंडर मध्ये येतात. आणि प्राण्यांमधले सगळेच्या सगळे नर, हे सगळेच्या सगळे मस्क्युलाइन जेंडर मध्ये. नर म्हणजे काय? जसं वाघ आणि वाघीण, याच्यामध्ये वाघ जो आहे मस्क्युलाइन जेंडर मध्ये येणार. टायगर, टायग्रेस, टायगर मस्क्युलाइन जेंडर. कॉक आणि हेन, कॉक म्हणजे कोंबडा, हेन म्हणजे कोंबडी, कॉक मस्क्युलाइन जेंडर मध्ये. डॉग आणि बीच, डॉग हा मस्क्युलाइन जेंडर मध्ये येणार. पिकॉक, पिहेन, पिकॉक म्हणजे जे आहेत ना मोर, मोर हा जो आहे मस्क्युलाइन जेंडर येतो. आणि पिहेन म्हणजे लांडोर, लांडोर म्हणजे जिला पिसारा नसतो किंवा डोक्यावरती तुरा नसतो, बरोबर, हे फेमिनाइन जेंडर मध्ये येणार. मग मस्क्युलाइन जेंडर मध्ये काय? सगळ्याच्या सगळ्या मनुष्यांमधले पुरुष, ताण्या बाळापासून तर म्हाताऱ्या आजोबांपर्यंत, आणि प्राण्यांमध्ये असलेले सगळेच्या सगळे नर, बरोबर. कॉक, हेन, याच्यामध्ये कॉक मस्क्युलाइन जेंडर येईल, बरोबर. त्याच्यानंतर डॉग आणि बीच, याच्यामध्ये डॉग मस्क्युलाइन जेंडर येईल. बुल किंवा ऑक्स आणि काऊ, बुल ऑक्स, याच्यामध्ये मस्क्युलाइन जेंडर येईल. त्याच्यानंतर फेमिनाइन जेंडर म्हणजे स्त्रीवाचक किंवा स्त्रीलिंगी रूप. आता याच्यामध्ये ताण्या मुलीपासून, नुकतीच जन्माला आलेलं बाळ असे, एखादी लहान मुलगी असे, तिथपासून तर म्हाताऱ्या आधीपर्यंत सगळ्या वयोगटातल्या सगळ्या स्त्रिया, मुली, महिला, बायका या फेमिनाइन जेंडर मध्ये येतात. फेमिना या शब्दापासून नाजूकपणा, सौंदर्य, बरोबर, याला फेमिनाइन जेंडर असं म्हटलं जातं. मग ती अगदी ताणी मुलगी असेल, बेबी गर्ल असेल, किंवा मुलगी असेल, गर्ल असेल, किंवा अडल्ट गर्ल असेल, प्रौढ मुलगी, किंवा यंग गर्ल असेल, तरुण मुलगी असेल, किंवा ओल्ड वुमन असेल, म्हातारी बाई, वुमन किंवा लेडी असेल. आणि प्राण्यांमधले सगळ्याच्या सगळ्या मादा, म्हणजे मगाशी आपण पाहिलं वाघ, वाघीण, तर वाघीण हे जे आहेत ना, हे फेमिनाइन जेंडर मध्ये येतं. टायग्रेस. डॉग आणि बीच, बीच हे फेमिनाइन जेंडर मध्ये येतं. कॉक आणि हेन, हेन हे फेमिनाइन जेंडर मध्ये येतं. पिकॉक, पिहेन, पिहेन लांडोर, हे फेमिनाइन जेंडर मध्ये येतं. ऑक्स, बुल आणि काऊ, तर काऊ हे फेमिनाइन जेंडर मध्ये येतं. मग प्रमुखपणे ह्या जर गोष्टींचा आपण विचार केला तर बऱ्याचदा आपण भाषेमध्ये वापरत असताना मस्क्युलाइन जेंडरचा वापर जास्त करतो. समजा एखादा पेशंट डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर असेल, डॉक्टर डॉक्टर मला इंजेक्शन हवं आहे, मला कुत्र चावलं, तर डॉक्टर याच्यावर प्रतिप्रश्न नाही करत, कशावरून कुत्र, कुत्री पण असेल ना चावलेली. कुत्र, कुत्रीला कॉमन शब्द आपण डॉग असं किंवा कुत्रा असं वापरतो. किंवा आपण जंगलामध्ये, अभयारण्यामध्ये गेल्यानंतर तिथे शिकार करण्यास मनाई किंवा काही प्रमोट करणारे सेंटेन्स, सेव्ह द टायगर, सेव्ह द टायगर, किंवा हंटिंग इज प्रोहॅबिटेड. म्हणजे काय? सेव्ह द टायगर म्हणजे वाघांना वाचवा. का बरं? वाघिणींना नाही वाचवायचं का? जंगलात एखादा व्यक्ती गेला आणि तिथे जर वाघिणीची शिकार केली आणि ते आर्ग्युमेंट त्यांनी जर त्या रेंजरला किंवा जंगल अधिकाऱ्याला सांगितलं की तुम्ही तर म्हटलं इथे वाघांना वाचवा, मी वाघांना नाही काही केलेलं आहे, वाघिणीला मारलेलं नाही. तर इथे कॉमन जेंडर, जसं माणसाने नेहमी चांगलं वागलं पाहिजे. मग एखादी बाई, सर माणसाने चांगलं पाहिजे ना, बायकांचं काही नाही ना? नाही, माणसाने म्हणजे स्त्री पुरुष दोघं येतं. पण काही वेळेस तुम्हाला भाषेमध्ये हा मस्क्युलाइन आणि फेमिनाइन हा शब्दप्रयोग वापरावा लागतो. जसं फॉर एक्झाम्पल, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, एज्युकेशन इज द मिल्क ऑफ टायग्रेस. म्हणजे काय? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. वन्स यू विल हॅव इट, यू विल स्टार्ट टू रोर. म्हणजे जर तुम्ही हे शिक्षणरूपी दूध घेतलं तर तुम्ही गुरगुरायला लागाल, अन्यायाविरुद्ध तुम्ही पेटून उठाल, बरोबर. राजाराम मोहन राय यांचे इंग्लिश संदर्भात असं स्टेटमेंट आहे, इंग्लिश इज मिल्क ऑफ टायग्रेस. जर इंग्लिश शिकला तर आंतरराष्ट्रीय ख्याती तुम्ही पोहोचू शकाल. आंतरराष्ट्रीय स्वरूपात असलेले जे काही सोशल मीडिया आहे, नेट आहे, पुस्तकं आहे, नॉलेज आहे, खऱ्या अर्थाने तुम्ही कनेक्ट होऊ शकाल.
मग इथे या ठिकाणी मस्कुलाइन आणि फेमिनाइन जेंडरमध्ये फरक करत असताना काय लक्षात घ्यायचंय, कशा प्रकारे लक्षात घ्यायचंय ते पाहूया आपण. जसं ESS जर मस्कुलाइन जेंडरला अटॅच केला तर ते फेमिनाइन व्हर्जन मध्ये कन्वर्ट होतं. जसं फॉर एक्झाम्पल लायन आहे, LION, बरोबर, लायन, आणि याच्यामध्ये लायनेस ESS वापरायचं फक्त की झालं फेमिनाइन व्हर्जन. दुसरा प्रकार याच्यामध्ये पाहायला मिळतो ESS लावून, कोणता? तर यामध्ये पर्टिक्युलरली टायगर हा शब्द घेतला, TIGER, टायगर. आता टायगरचं फेमिनाइन व्हर्जन तयार करायचं असेल तर नुसतं ESS लावून चालणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला शेवटचा जो वॉवेल्स आहे तो काढून टाकावा लागेल. आता टायगर स्पेलिंग डोळ्यासमोर आहे ना, TIGER, बरोबर. कुणाच तरी माईक चालू आहे, तो माईक बंद करून घ्या बरं, कारण आवाज येतो. हा, तर या ठिकाणी ESS जोडला जातो. टायगरचं स्पेलिंग डोळ्यासमोर आणलं तुम्ही, TIGER, तर आय आणि ई हे दोन वॉवेल्स त्याच्यामध्ये अस्तित्वात आहेत, बरोबर. मग या ठिकाणी आय आणि ई काढून टाकायचं, म्हणजे उरलं काय, TIGR, आणि नंतर मग ESS जोडायचं, टायग्रेस, टायगर, टायग्रेस. सेम वे ऍक्टर, ACTOR, ऍक्टर. आता याच्यामध्ये पण बघा की शेवटचा जो आहे ना तो स्वर आपल्याला किंवा वॉवेल्स काढून टाकायचा. दोन वॉवेल्स आहे याच्यामध्ये, पहिला आहे ए आणि दुसरा आहे ओ. ओ काढून टाकला, आता शिल्लक काय राहिलं, ACTR, आणि मग ESS लावायचंय, ऍक्टर, ऍक्ट्रेस. आणि तिसरा जो प्रकार याच्यामध्ये पाहायला मिळतो तो पूर्णपणे बदल, जिथे ESS किंवा स्वर काढून ESS लावायचा असं नाही, तो संपूर्ण शब्दच बदल होतो. जसं फॉर एक्झाम्पल जर वडिलांना आपण फादर म्हणतो तर आईला काही फादरेस नाही म्हणणार, आईला मदर हा शब्द प्रयोग वापरतो. भावाला आपण ब्रदर म्हणतो तर बहिणीला काही ब्रदरेस नाही म्हटलं जाणार, तर बहिणीला सिस्टर म्हणतात. समजा पतीला हजबंड हा शब्द प्रयोग वापरला जातो तर पत्नीला काही हजबंडेस नाही म्हटलं तर तिथे वाईफ हा शब्द प्रयोग वापरला जातो. मग ह्या तिन्ही कॅटेगरीतले 3 टेबल जे आहेत ते तुमच्या प्रायमर मध्ये तुम्हाला दिलेले आहेत. मग हा तक्ता जर पाहिला, जसं पहिलं ESS लावून तयार होणारे शब्द बघा, ऑथर, ऑथरेस, काउंट, काउंटेस, जायंट, जायंटेस, गॉड, गॉडेस, त्यानंतर हेअर, हेअरेस, हॉस्ट, हॉस्टेस, लेपर्ड, लेपर्डेस, लायन, लायनेस, मॅनेजर, मॅनेजरेस, मेयर, मेयरेस, पेट्रॉन, पेट्रॉनेस, पियर, पियरेस, पोएट, पोएटेस, प्रिस्ट, प्रिस्टेस, प्रिन्स, प्रिन्सेस, प्रायर, प्रायरेस, प्रॉफेट, प्रॉफिटेस, शेफर्ड, शेफर्डेस, स्टेवर्ड, स्टेवर्डेस, टेलर, टेलरेस, ट्युटर, ट्युटरेस. म्हणजे ESS सिम्पली लावलं, बाकी काहीच बदल केला नाही. पुरुषवाचक शब्द आहे त्याला फक्त ESS लावलं, झालं काम फेमिनाइन व्हर्जन. आणि दुसरा भाग आहे याच्यामधला, शेवटचा जो स्वर आहे तो स्वर काढून टाकायचा. जसं ऍक्टर, ए आणि ओ दोन स्वर आहे, ओ उडवला बघा, ACTR, आणि ESS, ऍक्टर, ऍक्ट्रेस, अँबॅसिडर, अँबॅसिडरेस, ऑडिटर, ऑडिट्रेस, बेनिफेक्टर, बेनिफेक्ट्रेस, कंडक्टर, कंडक्ट्रेस, डिरेक्टर, डिरेक्ट्रेस, एडिटर, एडिट्रेस, त्यानंतर इलेक्टर, इलेक्ट्रेस, एम्परर, एम्पररेस, एन्चांटर, एन्चांट्रेस, फाउंडर, फाउंड्रेस, गव्हर्नर, गव्हर्नेस, हंटर, हंट्रेस, आयडोलेटर, आयडोलेट्रेस, इन्स्पेक्टर, इन्स्पेक्ट्रेस, इन्स्ट्रक्टर, इन्स्ट्रक्ट्रेस, मर्डरर, मर्डरेस, निग्रो, निग्रेस, प्रोप्रायटर, प्रोप्रायट्रेस, टेम्परर, टेम्पट्रेस, टायगर, टायग्रेस, त्यानंतर ट्रेटर, ट्रेटरेस, वेटर, वेट्रेस, वॉर्डर, वॉर्डरेस. म्हणजे इथे शेवटचा जो स्वर आहे, वॉवेल्स आहे, तो बाजूला काढून मग त्याच्यामध्ये ESS अटॅच करायचं. पहिलं काय होतं, फक्त ESS डायरेक्ट अटॅच करायचं, काम झालं. याच्यामध्ये मात्र शेवटचा जो स्वर आहे, वॉवेल्स आहे, तो काढून टाकायचा आणि त्याच्यानंतर मग ESS हा शब्द प्रयोग वापरायचा. सेम वे पूर्णपणे बदल होणार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ESS किंवा स्वर काढून ESS असं काही नाही, शब्द पूर्णपणे बदलतो. जसं फॉर एक्झाम्पल बॅचलर, स्पिन्स्टर. जर एखादी अविवाहित स्त्री असेल तर तिला बॅचलर शब्द नाही वापरायचा, स्पिन्स्टर वापरतात. जर अविवाहित पुरुष असेल तर तो बॅचलर, आणि अविवाहित स्त्री असेल तर ती स्पिन्स्टर.
बरं. ब्लॉन्ड, ब्लॉन्डे उत्तम अंगकाठी असलेला पुरुष असेल तर ब्लॉन्ड, ब्लॉन्डे उत्तम अंगकाठी असलेला. त्यानंतर बोर, सॉ. सॉ, बोर म्हणजे नर डुक्कर आणि सॉ म्हणजे माधा डुक्कर, डुक्करीन ज्याला म्हणतात. बॉय, गर्ल, ब्राईड, ग्रूम, ब्राईड, ब्रदर, सिस्टर, बक, डोज, बुल, काऊ, कॉक, हेन, कोल्ट, फिली, डॉग, बीच, ड्रेक, डक, ड्रोन, बी. ड्रोन कॅमेरा असतो ना, कारण तो कॅमेराला घेऊन जातो वरती, ताकदवान असतो. ड्रोन म्हणजे नर मधमाशी आणि बी म्हणजे मादा मधमाशी. डक मध्ये जे आहेत ना, मादासाठी जे आहेत ना, डक वापरतात. डक हा पुरुषवाचक शब्द नाहीये, हा स्त्रीवाचक शब्द आहे, हे लक्षात राहू द्या. फियान्से, फियान्सी म्हणजे ज्याच्याबरोबर एंगेजमेंट झालेली आहे अशी जर स्त्री असेल तर फियान्से आणि फियान्सी. बरोबर. फियान्से म्हणजे नर, म्हणजे लग्न ठरलेला नवरा मुलगा, आणि फियान्सी म्हटल्यानंतर लग्न ठरलेली वधू म्हणजे नवरी मुलगी जिच्याशी लग्न होणार आहे. फॉक्स, विक्सेन, कोल्हा कोल्हीन, गँडर, गुज. नर हंस असेल तर गँडर आणि मादा हंस असेल तर गुज. ग्रँडपा, ग्रँडमा. जर आजोबा असतील तर ग्रँडपा, आजी असेल तर ग्रँडमा. हेडमास्टर, हेडमिस्ट्रेस. ही ॲस, शी ॲस. गाढव, गाढवीन. ॲस म्हणजे गाढव. काळं जे असतं गाढव त्याला ॲस म्हणतात आणि पांढरं गाढव असतं त्याला डॉंकी म्हटलं जातं. बरोबर. ही बियर, शी बियर म्हणजे अस्वल. जर पुरुष अस्वल असेल तर ही बियर आणि स्त्री अस्वल असेल तर शी बियर. तसंच बकरा आणि बकरीसाठी सुद्धा गोट, पण ही गोट बकरा, बरोबर, आणि शी गोट म्हणजे बकरी. त्याच पद्धतीने हिरो, हिरोईन, हॉर्स मेअर घोडा घोडी, हजबंड वाईफ पती पत्नी, किंग क्वीन राजा राणी, लॅड लास मुलगा मुलगी, लव्हर बिलव्हड प्रियकर प्रियसी, मेल फिमेल नर माधा, मास्टर मिस्ट्रेस स्वामी किंवा स्वामी, मिल्कमॅन मिल्कमेड, गवळी असेल तर मिल्कमॅन आणि गवळण असेल तर मिल्कमेड. दूध वाटप करणारा भैया असेल तर तो मिल्कमॅन आणि दूध वाटप करणारी जर बहनजी असेल किंवा स्त्री असेल तर मिल्कमेड म्हटलं. मिल्क वुमन नाही म्हटलं जातं, लक्षात ठेवा. संन्यासी स्त्री असेल तर तिला नन म्हटलं जातं. संन्यासी पुरुष असेल तर त्याला मॉन्क हा शब्दप्रयोग वापरला जातो. नेफ्यू नीस, बहिणीचा किंवा भावाचा मुलगा असेल तर नेफ्यू आणि बहिणीची किंवा भावाची मुलगी असेल तर नीस, भाचा किंवा पुतण्या. बरोबर. नेफ्यू आणि नीस भाची किंवा पुतणी. पिकॉक, पिहेन, मोर, लांडोर. रॅम, इव्ह. रॅम म्हणजे मेंढा आणि मेंढी असेल इव्ह. सर, मॅडम. सन, डॉटर. मुलगा असेल तर सन, मुलगी असेल तर डॉटर. सन इन लॉ, डॉटर इन लॉ. जर जावई असेल तर सन इन लॉ आणि जर सून असेल तर डॉटर इन लॉ. स्टॅग, हिंद. नर हरिण असेल तर स्टॅग आणि हिंद म्हणजे मादा हरिण. अंकल, आंटी. काका असेल तर अंकल आणि काकू असतील तर आंटी. वॉशरमॅन, वॉशरवुमन. धोबी असेल तर वॉशरमॅन आणि धोबण असेल तर वॉशर वुमन. विडोवर, असा पुरुष ज्याची पत्नी हयातनी वारलेली आहे. विदूर, विडोवर. आणि विडो याचा अर्थ विंडो नाही हा, विडो. विडो याचा अर्थ अशी स्त्री जिचा पती हयात नाहीये, तो वारलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर वझर्ड आणि विच. वझर्ड म्हणजे चटक्या, काळी जादू करणारा पुरुष असेल तर तो वझर्ड आणि काळी जादू करणारी जर स्त्री असेल तर चेटकीन, विच असं म्हटलं जातं. बरोबर. हे झालं फेमिनाईन आणि मस्क्युलाईन आणि त्याच्या आधी न्यूट्रल जेंडर. आता कॉमन जेंडर. कॉमन जेंडर म्हणजे काय? जिथे स्त्री आणि पुरुष दोघांचं अस्तित्व वेगळं आहे, लैंगिक भेद आहे, बरोबर, जेंडर डिफरन्सेस आहे, पण मात्र दोघा जणांसाठी टायटल मात्र सारखं वापरलं जातं, कॉमन वापरलं जातं, कॉमनली वापरलं जातं, दोघांसाठी सारखंच वापरलं जातं, म्हणून याला कॉमन जेंडर असं म्हटलं जातं. मग या कॉमन जेंडरमध्ये ज्याला उभयलिंगी रूप म्हटलं जातं, त्याच्यामध्ये यादी काय काय येते बघा. बेबी, लहान बाळ, मग तो मुलगा असेल मुलगी असेल, बेबी हा कॉमन शब्द वापरला जातो, कॉमन जेंडर. त्याच्यानंतर बॉस, जे आहेत ना, बॉस हा स्त्री पण असू शकतो पुरुष पण असू शकतो. चाइल्ड, लहान मुलगा असेल लहान मुलगी असेल दोघांसाठीही चाइल्ड शब्दप्रयोग वापरला जातो. क्लासमेट, वर्गमित्र असेल वर्गमैत्रीण असेल दोघांसाठीही क्लासमेट शब्दच वापरला जातो. कलिग, एकाच कंपनीमध्ये काम करणारे जर दोघं असतील तर त्याला कलिग म्हटलं जातं, म्हणजे सहकारी. सहकारी, मग ते स्त्री असेल पुरुष असेल दोघांसाठी कलिगच शब्दप्रयोग वापरला जातो. कझिन, बऱ्याच वेळा कझिन ब्रदर कझिन सिस्टर असे शब्दप्रयोग वापरतात, पण ते चुकीचं आहे. शी इज माय कझिन, ही इज माय कझिन, म्हणजे चुलत भाऊ, मामे भाऊ, आते भाऊ, मावस भाऊ सगळ्यांसाठी कझिन शब्दप्रयोग वापरतात. त्याचप्रमाणे जर चुलत बहीण, मामे बहीण, आते बहीण, मावस बहीण
सगळ्या बहिणी असतील त्याच्यासाठी कझिनच शब्दप्रयोग वापरला जातो. ब्रदर आणि सिस्टर कझिन नंतर वापरलं जात नाही. शी इज माय कझिन, ही इज माय कझिन कॉमनली वापरला जातो. एनिमी, शत्रू स्त्री असू शकते, पुरुषही असू शकतो, दोघांसाठीही एनिमी शब्दप्रयोग वापरला जातो. फ्रेंड, मित्र मैत्रीण दोघांसाठी फ्रेंड शब्दप्रयोग वापरला. ह्युमन, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, मनुष्य असेल तर दोघांसाठी सुद्धा ह्युमन हा शब्दप्रयोग वापरला जातो. इन्फांट, शिशु, लहान बाळ असेल, बालक असेल तर त्याच्यासाठी शिशु म्हणजेच इन्फांट शब्दप्रयोग वापरला जातो. कुणाचाही माईक चालू झालाय, बंद करा. आपण प्रश्न उत्तर नंतर घेणारच आहोत. ओके. सेम वे पर्सन, सॉरी मोनार्च, राजा असेल किंवा राणी असेल दोघांसाठी सुद्धा मोनार्च असा शब्दप्रयोग वापरला जातो. नेबर, शेजारी असेल किंवा शेजारी नसेल, नेबर शब्दप्रयोग वापरतो. ऑफिसर, अधिकारी असेल, स्त्री अधिकारी किंवा पुरुष अधिकारी दोघांसाठीही ऑफिसर शब्दप्रयोग वापरला जातो. ऑर्फन, अनाथ मुलगा, ज्याला आई वडील नाहीये, मुलगा किंवा मुलगी दोघांसाठी ऑर्फन शब्दप्रयोग. ऑर्फन पासून ऑर्फनेज, अनाथाश्रम. त्याचप्रमाणे पॅरेंट्स, आई असेल किंवा वडील असेल दोघांसाठीही पॅरेंट शब्दप्रयोग वापरतात किंवा वापरला जातो. पर्सन, व्यक्ती असेल, शी इज नाईस पर्सन, ही इज नाईस पर्सन, व्यक्ती, स्त्री म्हणून पुरुष म्हणून दोघांसाठीही खास शब्दप्रयोग वापरला जातो किंवा त्या शब्दप्रयोगाचा वापर होतो. सेम वे प्युपिल, बरोबर, किंवा प्लेयर, खेळाडू असेल, प्युपिल, प्युपिल म्हणजे चौथीपर्यंतचा जो विद्यार्थी असतो त्याला शक्यतो प्युपिल म्हटलं जातं. प्लेयर, खेळाडू, एखादी स्त्री खेळाडू असेल, पुरुष असेल, दोघांसाठी प्लेयर शब्द. रिलेटिव्ह, ही माझी नातेवाईक आहे, तो माझा नातेवाईक आहे, शी इज माय रिलेटिव्ह, ही इज माय रिलेटिव्ह साठी सुद्धा कॉमन शब्द. रिपोर्टर, बरोबर, पत्रकार, पत्रकार, जी स्त्री असेल पुरुष असेल दोघांसाठी रिपोर्टर. रूममेट म्हणजे काय, व ज्या आहेत ना रूम, एकाच रूम मध्ये शेअर करून राहणे, मुलगा असेल मुलगी असेल, जर दोघी मुली राहत असतील तर दोघं एकमेकांना रूममेट म्हणतील, दोघं मुलं राहत असतील दोघं एकमेकांना रूममेट म्हणतील. सेम वे सर्वंट म्हणजे काय, नोकर असेल नोकराणी असेल दोघांसाठीही सर्वंट हा शब्दप्रयोग कॉमनली वापरला जातो. त्याचप्रमाणे स्पीकर म्हणजे प्रवक्ता असेल किंवा वक्ता असेल, मग स्त्री असेल पुरुष असेल दोघांसाठी स्पीकर शब्दप्रयोग वापरला जातो. स्पेक्टॅटर, जे प्रेक्षक, जे ऐकायला आलेले असतात ना गाणं किंवा व्याख्यान, ते ऑडिटर, बरोबर, त्याला आपण जे आहेत ना ऑडियन्स असा शब्दप्रयोग वापरतात त्याला. हाऊ मेनी ऑडियन्स आर देअर इन द हॉल म्हणजे ऐकायला आलेले, ज्याला श्रोतागण म्हटलं जातं. आणि स्पेक्टॅटर म्हणजे काय, तर जे पाहायला आलेले, नाटक पाहायला आलेले, पिक्चर पाहायला आलेले, ऑडियन्स नसतात, ते स्पेक्टॅटर असतात. आता जसं आपण आता जे आहेत ना सगळेजण स्पेक्टॅटर आहेत. का, कारण तुम्ही स्लाइड शो पाहतायत, कारण तुम्ही जे आहेत ना मला पाहत आहेत. जर हे सगळं बंद करून फक्त आपण फोनवर बोलत असतो तो आपण ऑडियन्स झालो असतो, बरोबर. नेटमुळे आपल्याला ही फॅसिलिटी मिळते की आपण ऑडियन्स नाही तर स्पेक्टॅटर होऊ शकतो. मग स्त्री पुरुष दोघं. स्पाऊस, पती आणि पत्नी दोघंही एकमेकांना स्पाऊस शब्द वापरू शकतो. स्टुडंट, विद्यार्थी विद्यार्थिनी. टीचर, शिक्षक शिक्षिका दोघांसाठीही टीचर एक कॉमन शब्द वापर. टीनेजर, ज्यांच्या आकड्यामध्ये टीन येतं वयाच्या, जसं 14, 15, 16, 17, 18, 19, टीन असं वय आहेत त्याला टीनेजर म्हणतात. नवतरुण, साधारणपणे 14 वर्षापासून तर 19-20 वर्षापर्यंतच्या वयोगटातल्या मुलांना टीनेजर असा शब्दप्रयोग वापरतात किंवा वापरला जातो. ओके. सेम वे थीफ, चोर, स्त्री चोर असू शकते, पुरुषही चोर असू शकतो. ट्रेनर, प्रशिक्षक, स्त्रीही प्रशिक्षक असू शकते आणि पुरुषही प्रशिक्षक असू शकतो. बघा, ह्या लेसनला अगदी सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल, स्त्री आणि पुरुष, मस्क्युलाइन फेमिनाइन हे शब्द तयार आहे, पण न्यूटर जेंडर आणि कॉमन जेंडर याच्यामध्ये फरक लक्षात घेण्याजोगा आहे बरं का. न्यूटर जेंडर मध्ये स्त्री आणि पुरुष यांचं अस्तित्व नसतं. न्यूटर जेंडर मध्ये असं अस्तित्वच नसतं. मग त्याच्यामध्ये 3 कॅटेगरी लक्षात ठेवायच्या न्यूटर मध्ये. एक तर आहे नॉन लिव्हिंग, त्याच्यानंतर दुसरं आहे बॉटनिकल, वनस्पतीजन्य, आणि तिसरं सजीव, पण सजीवांचा कळप एकत्र ग्रुप. आणि कॉमन जेंडर मध्ये स्त्री आणि पुरुष स्वतंत्र अस्तित्व असतं, पण मात्र दोघं टायटल कॉमनली वाटून घेतात, सारखंच वापरतात. या दृष्टिकोनातून त्याचा वापर केला जातो, बरोबर. मग इथं न्यूटर जेंडर, नो मेल नो फिमेल, नायदर मेल नॉर फिमेल. मस्क्युलाइन जेंडर, मसल्स, पुरुषवाचक शब्द, बरोबर, पुलिंगी शब्द. फेमिना, नाजूकपणा, नाजूकपणासाठी स्त्रीवाचक शब्द, स्त्रीलिंगी, बरोबर. त्याच्यानंतर कॉमन जेंडर, कॉमन जेंडर जिथे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी कॉमन शब्दप्रयोग वापरला जातो. न्यूटर जेंडर मध्ये फरक नसतो, अस्तित्वच नसतं. याचे अस्तित्व आहे पण दोघांसाठी सारखा शब्दप्रयोग वापरला जातो. आपण लिस्ट पाहिली. बघा, सर्वसाधारणपणे तुम्हाला
जे टॅक्टिस दिले आहेत, एक्सरसाइज दिलेले आहेत प्रॅक्टिससाठी, त्याच्यामध्ये ही सगळीच्या सगळी लिस्ट दिसते बघा प्रायमरीमध्ये. मग आता समजा ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला बायफर्केट करायच्या असतील, जसं फॉर एक्झाम्पल गॉड कशामध्ये येईल? मस्क्युलाइन जेंडर मध्ये येईल. का बरं मस्क्युलाइन जेंडर मध्ये? कारण देव गॉड आणि देवी असेल तर गॉडेस. पॅरेंट्स कशामध्ये येईल? कॉमन जेंडर मध्ये येईल. का बरं? कारण आईलाही पॅरेंट्स शब्द प्रयोग होतात. म्हटलं नाही पॅरेंट्स वापरतात. पेन्सिल कशामध्ये येईल? न्यूटर जेंडर मध्ये येईल. नाही न्यूटर मध्ये येईल ना पेन्सिल, कारण पेन्सिल मध्ये जे आहेत ना, स्त्री असेल तरी पेन्सिल, पुरुष असेल त्यांची नॉन लिव्हिंग आहे ना. न्यूटर जेंडर मध्ये स्त्री पुरुष असा भेद नसतो पेन्सिल मध्ये. गर्ल फेमिनाईन जेंडर. चाइल्ड आता इथे कॉमन, मुलगा असेल तरी चाइल्ड आणि मुलगी असेल तरी सुद्धा चाइल्ड शब्दप्रयोग वापरतात. त्यानंतर कॉक मस्क्युलाइन जेंडर. लायनेस अगेन सिव्हिन फेमिनाईन जेंडर. बुक न्यूटर जेंडर. थीफ कॉमन जेंडर. हाऊस न्यूटर जेंडर. आंटी फेमिनाईन जेंडर. सन मस्क्युलाइन जेंडर. मॅन मस्क्युलाइन जेंडर. विडो म्हणजे विधवा स्त्री फेमिनाईन जेंडर. पर्सन कॉमन जेंडर. स्टोन न्यूटर जेंडर. विच फेमिनाईन जेंडर चेटकिन. बेबी कॉमन जेंडर. लायन मस्क्युलाइन जेंडर. माउंटन न्यूटर जेंडर. कझिन कॉमन जेंडर. टेबल न्यूटर जेंडर. मॉन्क मस्क्युलाइन जेंडर. लेडी फेमिनाईन जेंडर. फादर मस्क्युलाइन जेंडर. फ्रेंड कॉमन जेंडर. क्वीन राणी फेमिनाईन जेंडर. बेंच न्यूटर जेंडर. टीचर शिक्षक कॉमन जेंडर. शिक्षक शिक्षिका दोघांसाठी वापरलं. शी फेमिनाईन जेंडर. ही मस्क्युलाइन जेंडर. न्यूजपेपर न्यूटर. प्रिन्सेस फेमिनाईन जेंडर. ऑफिसर कॉमन जेंडर. कॉम्प्युटर न्यूटर जेंडर. डॉग मस्क्युलाइन जेंडर. ऑक्स मस्क्युलाइन जेंडर. स्टुडंट कॉमन जेंडर. ट्री न्यूटर जेंडर. हेन फेमिनाईन जेंडर. सर्वंट कॉमन जेंडर. अंकल मस्क्युलाइन जेंडर. त्यानंतर डॉटर फेमिनाईन जेंडर. कार कॉमन जेंडर. एनिमी कॉमन जेंडर. सॉरी कार कॉमन जेंडर नाही, न्यूटर जेंडर मध्ये येईल. बीच फेमिनाईन जेंडर. क्राऊड कशामध्ये? न्यूटर जेंडर मध्ये. स्त्री पुरुष असा भेद नसतो. बरेच जण कॉमन मध्ये टाकतील, लक्ष द्या. हिरो मस्क्युलाइन जेंडर. इहेन फेमिनाईन जेंडर. ग्रँडपा मस्क्युलाइन जेंडर. रिलेटिव्ह कॉमन जेंडर. फॅमिली न्यूटर जेंडर. स्पाउस कॉमन जेंडर. विक्सेन फॉक्स विक्सेन कोल्लिन फेमिनाईन जेंडर. हजबंड मस्क्युलाइन जेंडर. डिक्शनरी न्यूटर जेंडर. नेबर शेजारी कॉमन जेंडर. रिंग अंगठी हात बोटात घालायची न्यूटर जेंडर. त्याच्यानंतर नन संन्याशी स्त्री फेमिनाईन जेंडर. हॉर्स मस्क्युलाइन जेंडर. मेयर हे त्याचं फेमिनाईन व्हर्जन येतं. किंग मस्क्युलाइन जेंडर. ग्रँडमा फेमिनाईन जेंडर. ह्युमन कॉमन जेंडर. जार न्यूटर जेंडर. सिंगर कॉमन जेंडर. गायक गायिका दोघांसाठी वापरला जातो. मॅडम फेमिनाईन जेंडर. बेड न्यूटर जेंडर. ऑर्फन कॉमन जेंडर. गॉडेस गॉड पाहिलं तर आपण मस्क्युलाइन. आता गॉडेस कशामध्ये? फेमिनाईन जेंडर मध्ये. नेफ्यू नीस फेमिनाईन मध्ये येतं आणि नीस मस्क्युलाइन जेंडर मध्ये. नेफ्यू मस्क्युलाइन जेंडर. नीस फेमिनाईन जेंडर. डायमंड न्यूटर जेंडर. प्युपिल कॉमन जेंडर. नीस फेमिनाईन जेंडर. मोनार्च कॉमन जेंडर. पिलो मॅट्रेस म्हणजे गादी. पिलो म्हणजे उशी न्यूटर जेंडर. आणि फॉक्स मस्क्युलाइन जेंडर. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण जर पाहिलं तर हे रेड अक्षरातले सगळेच्या सगळे काय येतात? न्यूटर जेंडर येतात. ब्ल्यू याच्यामध्ये दिसत आहेत तुम्हाला सगळेचे सगळे ते मस्क्युलाइन जेंडर. आणि ग्रीन याच्यामध्ये जे दिसत आहेत ते सगळेचे सगळे फेमिनाईन जेंडर. उरलेले सगळेचे सगळे ब्लॅक जे आहेत ते काय येतील? कॉमन जेंडर मध्ये येतील. म्हणजे तुम्हाला प्रायमर जे आहेत ते आपण ऑनलाईन मध्ये वेळेची मर्यादा असल्यामुळे काय गडबड होतं की तिथे थांबू शकत नाही आपण. पण आता जरी मी रेडीमेड उत्तर देत असलो तुम्हाला तरी सुद्धा प्रायमरचं आज सेशन झाल्यानंतर ताबडतोब अर्धा तास बसून 1 तास बसून प्रायमर मधलं जे आहेत ना ते सगळं बायफर्केशन क्लासिफिकेशन सॉर्टिंग हे करायचं आहे आणि ते लगेच मला पाठवायचं आहे. ज्यांचं नाही येणार त्यांना सोल्युशन की मिळणार नाही. पर्सनलीच मी व्हॉट्सअपला प्रत्येकाला सेंड करणार आहे. ओके.
मस्क्युलाइन जेंडरची लिस्ट दिसते तुम्हाला स्क्रीनवरती, न्यूटर जेंडरची दिसते आहे, ओके, आणि कॉमन जेंडर. मग ते प्रायमरमध्ये दिलेलं जे आहेत ना एक्सरसाइज आजच्या आज सोडवायचं आहे लगेच सेशन झाल्यानंतर. आता इथपर्यंत आपण पाहिलं जेंडर. दुसरं महत्वपूर्ण जो टॉपिक आहे तो काय आहे, नंबर्स. पण त्याच्या अगोदर हे जे जेंडरच्या रिलेटेड तुमचे काही प्रश्न, काही कन्फ्युजन, काही गोंधळ असं आहे का? जर तसं असेल तर सुरुवातीला आपण ते सॉल्व्ह करून घेऊया 5 मिनिटांमध्ये आणि नंतर मग पुढे जाऊया. आहे काही प्रश्न, काही क्वेश्चन, क्वायरीज? हा हा, बोल बोल राम. हा दर्शन, बोल बोल बोल. काय समजलं नाही तुला? तू उशिरा आला ना बाळा, सुरुवातीपासून नाही आलाय तू, बरोबर ना? हा, तुला 10 मिनिटं उशीर झाले. हा, मग तू जे आहेत ना व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. हा, पुन्हा ये, कारण हे केलं ना तर आपलं व्हिडिओ जे चालू आहेत ना त्याच्यामध्ये परत रिपीट होईल. तर तू व्हिडिओ पाहिल्यानंतर मला जे आहेत ना, शक्यतो मी हा व्हिडिओ लगेच ताबडतोब जे आहेत ना एडिट करून टाकण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तुला समजेल. ते सोपं आहे, काही नाहीये. दोनदा पाहिलं तर लगेच लक्षात येऊन जाईल. ओके. अजून कुणाचे काही क्वेश्चन्स आहेत का? समजा मी व्हिडिओ टाकतो आता आणि त्याच्यानंतर पाहिजे तर तुमचे प्रश्न असतील तरी चालतील, काही अडचण नाही. ओके, बरं. हा, बोला बोला. हा, बोल. नाही, नंबर तर आता घ्यायचा ना आपल्याला बाळा. तो टॉपिक सुरू करतो आपण, जेंडर बद्दल बोलतोय आता. आता आपण नंबर सुरू करणार आहोत. जेंडर या टॉपिक वरती काही कन्फ्युजन आहे का? मस्क्युलाइन म्हणजे पुरुषवाचक, सगळेच्या सगळे नर किंवा पुरुष. हा, बोला. हा, बोला. क्राऊड जे आहे ना हे न्यूटर मध्ये येईल, न्यूटर मध्ये. कारण कळप आहे ना, समूह असेल, फॅमिली असेल, ग्रुप असेल. कारण जे आहेत ना क्राऊड जे आहेत ना, महिलांचा वेगळी गर्दी असते, पुरुषांची वेगळी गर्दी असं नाही होत कधीच. गर्दी म्हटल्यानंतर दोघं एकत्रच असतात ना, आणि त्यामुळे मला त्याच्यामध्ये भेद करता येत नाही. म्हणून त्या क्राऊडला न्यूट्रल जेंडर मध्ये. हा, बोला. नेबर जे आहेत ना ते कॉमन मध्ये येईल, कारण शेजारी राहणारी स्त्री जरी असतील तरी तिला नेबर म्हणतो आपण, आणि शेजारी राहणारा पुरुष जरी असेल तरी त्याला नेबरच म्हणतो. ओके, चला आता नंबर्सकडे जाऊया आपण. नंबरमध्ये सिंगल आणि मेनी, प्लेंटी. मग सिंगल या शब्दापासून सिंग्युलर हा शब्द तयार झालाय, प्लेंटी या शब्दापासून प्लुरल हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना एक वचन आणि अनेक वचन. एक वचन म्हणजे सिंग्युलर आणि अनेक वचन म्हणजे प्लुरल. जिथे एकमात्र, एकमेव, ओनली अँड जस्ट वन अशी गोष्ट असेल तर त्याला सिंग्युलर म्हणजे एक वचन असं म्हटलं जातं. आणि जिथे दोन किंवा दोनापेक्षा कितीही संख्येमध्ये जास्त गोष्टी असतील तर त्याला प्लुरल म्हणजे अनेक वचन किंवा बहुवचन असं म्हटलं जातं. बरोबर. मग आता याच्यामध्ये जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर सिंग्युलरहून प्लुरलकडे जाण्याचे काही मार्ग आहेत. जसं फॉर एक्झाम्पल गर्ल, गर्ल्स, एस लागला अनेक वचनासाठी. चेअर, चेअर्स, एस लागला अनेक वचनासाठी. की, कीज, एस लागला अनेक वचनासाठी. त्याच्यानंतर कप, कप्स, एस लागला अनेक वचनासाठी. म्हणजे एस लागून अनेक वचन तयार होतं. हा पहिला भाग. दुसऱ्या याच्यामध्ये जर पाहिलं तर बॉक्स, बॉक्सेस, ब्रश, ब्रशेस, वॉच, वॉचेस, बस, बसेस. म्हणजे या ठिकाणी ईएस लागल्यानंतर सुद्धा अनेक वचन तयार होतं. बॉक्स, बॉक्सेस, ईएस लागलाय. ब्रश, ब्रशेस, ईएस लागलाय. वॉच, वॉचेस, ईएस लागलेला आहे. बस, बसेस, ईएस लागलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतं, ईएसचा वापर होतो किंवा केला जातो आहे. ओके. सेम वे याच्यामध्ये तिसरा जो महत्वपूर्ण फरक आपल्याला पाहायला मिळतो आहे तो आहे आयईएसचा. जसं बेबी, बेबीज, लॉरी, लॉरीज, डिक्शनरी, डिक्शनरीज, सिटी, सिटीज. आणि या ठिकाणी बघा की तुम्ही जर पाहिलं तर बेबीचं अनेक वचन करताना बेबीज झालेलं आहे, आयईएस वापरला गेलाय. लॉरीचं अनेक वचन करताना लॉरीज झालंय, आयईएस वापरला गेलेला आहे. डिक्शनरीचं अनेक वचन करताना आयईएस वापरलाय, डिक्शनरी. सिटीचं अनेक वचन करताना सिटीज, आयईएस वापरलं गेलंय, सिटीज. मग आयईएसचा वापर होतो किंवा केला जातो. मग या ठिकाणी या छोट्या जरी असल्या तरी महत्वपूर्ण गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे किंवा समजल्या पाहिजे. मग आपल्याला हा जो पॅटर्न आहे, हा जो भाग आहे,
दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड मेजर. सेम वे हे 3 प्रकार लक्षात आले. यस, यस आणि आय एस वापरून तयार होणार आहे. त्याच्यानंतर व्हीएस वापरून सुद्धा अनेक वचन तयार होतं. जसं नाईफ, नाईव्स. एफ किंवा एफ ई काढून टाकून व्हीएस वापरला गेला बघा इथं. नाईफ, नाईव्स. चाकू, अनेक चाकू. वाईफ, वाईव्स, अनेक पत्नी. लीफ, लिव्स. एफ काढून व्हीएस वापरला गेला. थीफ, थीव्स. म्हणजे चौथा प्रकार जो आहे व्हीएस वापरून सुद्धा अनेक वचन करता येतं किंवा तयार होतं. आणि त्याच्यानंतर आहे पुढचा 5वा प्रकार, ज्याच्यामध्ये यस, यस, आयस किंवा व्हीएस असा शेवटी सफिक्स लागला जात नाही. शेवटी काहीतरी जोड अक्षर जोडलं जात नाही किंवा काही अक्षर जोडलं जात नाही. याच्यामुळे पूर्णतः बदल होतो. कम्प्लीट चेंज, ड्रास्टिक चेंज. जसं टूथ, अनेक वचन करताना टीथ, अनेक दात. फूट, पावलं, अनेक पावलं असतील तर फीट. एक उंदीर असेल तर माऊस, अनेक उंदीर असतील तर माउसेस नाही म्हटलं, माईस म्हटलं. तर हा पण कम्प्युटरचा असेल, असाच असेल, बरोबर. तर हा एक असेल तर माऊस, आणि अनेक असतील तर याला मात्र माउसेस करायचं, कारण हे डिव्हाइस आहे, प्राणी नाही. आणि जर उंदीर असेल घरातला तर माऊसचं माईस केलं तर अनेक वचन. वुमन, वुमेन, पूर्ण शब्द बदलला. ही झाली 5वी कॅटेगरी किंवा 5 भाग. आता सेम वे याच्यामध्ये पुढचा जो एरिया आहे दॅट इज अबाउट कम्प्लीट सेम. म्हणजे याच्यामध्ये एका वचनाचे अनेक वचन होतात, एका वस्तूचे अनेक वस्तू होतात, पण मात्र शब्दांमध्ये कोणताही बदल होत नाही किंवा कोणताही बदल केला जात नाही. कुठलाच बदल तुम्हाला पाहायला मिळत नाही किंवा दिसत नाही. सो या ठिकाणी आता एअरक्राफ्ट, एक विमान असेल किंवा अनेक असतील, एअरक्राफ्ट कॉमन वापरला जातो. न्यूज, न्यूज, एक जरी असेल तरी न्यूज, अनेक जरी असेल तरी न्यूज. सीझर, सीझर्स, एक जरी असेल अनेक असेल, सीझर्स शब्दप्रयोग वापरतो. सीझर्स, बरोबर. कधी सीझर नाही म्हटलं जातं, सीझर्स, कात्री. त्याच्यानंतर पायजमाज, पायजमा. जीन्स, जीन्स. म्हणजे एक वचनाकडून अनेक वचनाकडे जाणारे सर्वसाधारणपणे आपल्याला 5 प्रकार पाहायला मिळतात. एस लावून, ईएस लावून, आयएस लावून, व्हीएस लावून, किंवा पूर्णपणे बदल आणि पूर्णपणे सारखे. ही झाली प्राथमिक स्वरूपातली ओळख. पण ह्या प्राथमिक स्वरूपातल्या ओळखी व्यतिरिक्त आपल्याला पुढचाही महत्वपूर्ण जो भाग आहे तो समजून घ्यावा लागेल. कुठला आहे पुढचा भाग महत्वपूर्ण जो आहे तो म्हणतोय मी, दॅट इज अबाउट हाऊ विल यू टेक इट. म्हणजे छोटे छोटे जे नियम आहेत, छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याही आपल्या लक्षात आल्या पाहिजे किंवा समजल्या पाहिजे. सो हा जो भाग आहे पहिला जो आहे तो यस, यस, आयएस, व्हीएस हा, आणि दुसरा एक कम्प्लीट चेंज आणि कम्प्लीट सेम. मग याच्यामध्ये एक एक करून समजून घेऊया. पहिला जो भाग पाहिला, यस लावला जातो अनेक वचन करत असताना. यस लावला जातो अनेक वचन करत असताना म्हणजे काय, एक वचनाचं अनेक वचन करायचं, शेवटी फक्त एस लावून द्यायचा, झालं का. मग याच्यासाठी काही पर्टिक्युलर नियम आहेत का? नाही, याच्यासाठी काही नियम नाहीये. जिथे कमी तिथे आम्ही, जिथे काही नियम लागू होत नाही तिथे हा एस लागू होतो. आणि जनरली सर्वात जास्त वापरला जाणारा नियम आहे पेन, पेन्स, कॅमेरा, कॅमेरा, फोन, फोन्स, बॅग, बॅग्स. किंबहुना याच्यामध्ये तुम्हाला एस लावले जाणारी सगळीच्या सगळी यादी तुमच्या प्रायमर मध्ये दिलेली आहे. जसं ऍक्स, ऍक्सेस, बॉल, बॉल्स, बॅट, बॅट्स, बुक्स पासून व्हिडिओ, व्हिडिओज, वेज, झू, झूज, सगळं याच्यामध्ये काय केलेलं आहे, फक्त एस ऍड केलेला आहे. दॅट्स इट. फक्त एस टाकला गेलाय, दुसरं काहीही टाकलेलं नाहीये. ओके, गुड. आता त्याच्याही पलीकडे जात असताना किंवा पुढे जात असताना या ठिकाणी बघा ईएस शब्द वापरला. आता हा ईएसचा काय नियम आहे, एकदम सोपा आहे, लक्षात ठेवा. 5 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जे दिसले तुम्हाला शेवटी की लगेच ताबडतोब त्याला ईएस लावायचं आहे. कोणते बघा, सीएच, एसएच, एस, एक्स किंवा ओ. जसं वॉच, ईएस लागलं बघा. वॉच शेवटी सीएच आला ना, ईएस लावायचं. कुठलाही शब्द ज्याला शेवटी सीएच आला ना त्याला अनेक वचन करत असताना ईएस लावणार. वॉच, वॉचेस, बेंच, बेंचेस, बुश, एसएच आला तर तिथे सुद्धा तसं. जसं ब्रश, ब्रशेश, बुश, झाडं झुडपं असतील त्याला बुश म्हटलं, बुशेश. नुसता एस असेल तरी त्याचं अनेक वचन करताना एस वापरलं जातं. जसं बस, बसेस, बॉक्स, बॉक्सेस. एक्स असेल शेवटी तर तिथे, आणि ओ असेल
तर ओच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ईएस वापरलं गेलं पाहायला मिळतं. म्हणजे इथे मँगो, मँगोज, बरोबर. म्हणजे शब्दाच्या शेवटी किंवा शब्दाचा शेवट हा CH, SH, SX किंवा O हे 5 शब्द लक्षात ठेवा. शब्दाच्या शेवटी जर हे 5 शब्द आले की अगदी डेफिनेटली 100% शुअरली त्याच्यामध्ये ES वापरलं जातं किंवा ESचा वापर होतो. ओके. त्याच्यानंतर इथे सगळीच्या सगळी लिस्ट दिलेली आहे जी तुमच्या प्रायमरमध्ये सुद्धा मेन्शन करून दिली. ऍड्रेस, ऍड्रेसेस, बेंच, बेंचेस, बंच, बंचेस, बरं, बॉक्स, बॉक्सेस, ब्रश, ब्रशेस, त्यानंतर बफेलो, बफेलोज, ओ आला शेवटी. त्याच्यानंतर बंच, बंचेस, बस, बसेस पासून अगदी स्विच, स्विचेस, टॅक्स, टॅक्सेस, टॉर्च, टॉर्चेस, टॉर्च म्हणजे मशाल, मशालीला सुद्धा टॉर्च म्हणतात इंग्लिशमध्ये, लक्षात राहू. मग दिजा द्या. त्याच्यानंतर वेल्केनो, वेल्केनस, वॉच, वॉचेस, या पद्धतीने. ही झाली दुसरी लिस्ट. आता तिसरी जी आहे तिच्यामध्ये IES वापरला जातो. कुठे IES वापरतात? ज्या शब्दाच्या शेवटी वाय येतो. पण मित्रांनो फक्त वाय नाही, कॉन्सनंट प्लस वाय आला पाहिजे. जसं बॉय आहे, BO आहे, तिथेही वाय आलेला आहे. पण वाय काढून काय IES नाही करता येणार. का? कारण वायच्या अगोदर O आहे म्हणजे वॉवेल्स आहे. कॉन्सनंट्स पाहिजे. जसं बेबी वाय आलाय शेवटी पण वायच्या अगोदर बी आलेला आहे. तो बी काय आहे? कॉन्सनंट्स आहे. लॉरी वाय आलाय शेवटी पण वायच्या अगोदर आर आलेला आहे. एक्झॅक्टली अगोदरचा अल्फाबेट आर आलाय. तो काय? कॉन्सनंट, म्हणून आर काढून टाका आणि IS. लॉरीज. डिक्शनरी इथे पण आर आलेला आहे वायच्या अगोदर. सिटी वाय आलाय पण वायच्या अगोदर टी. की KEY वाय कडून IS करता येईल का? हा अजिबात नाही. का? कारण KEY KEY शेवटी वाय आलाय आणि त्याच्या अगोदर ई आलाय. EY वॉवेल्स आहे. कॉन्सनंट प्लस वाय असा आपला नियम सांगत आहे, हे लक्षात ठेवा. ओके. मग इथे कॉन्सनंट प्लस वायचे सगळे, जसं फॅमिली, अनेक कुटुंब परिवार असतील तर फॅमिलीज, बरोबर, IES त्याच्यामध्ये वापरला आहे. कॉलनी, कॉलनीज, सिटी, सिटीज, बेबी, बेबीज, किंबहुना तुमच्या प्रायमरमध्ये दिलेल्या सगळ्याचा सगळा तक्ता आहे हा तिसऱ्या नंबरचा SP3. जसं ॲबिलिटी, ॲबिलिटीज, अकॅडमी, अकॅडमीज, ॲसेसरी, ॲसेसरीज, ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटीज, त्यानंतर अँझायटी, अँझायटीज, आर्मी, आर्मीज, त्यानंतर ॲव्हरी, ॲव्हरीज, बेबी, बेबीज, त्यानंतर बेकरी, बेकरीज, बाल्कनी, बाल्कनीज. शेवटी वाय आलेला आहे पण वायच्या अगोदर कॉन्सनंट्स आहे, हे पक्क लक्षात राहू द्या. फ्लाय, फ्लाईज, घरात असणाऱ्या माश्या असतात ना, फ्लाईज, फ्लाय, माशी. ज्युरी, ज्युरीज, पंचमंडळी असतात, बरोबर. आपण रियालिटी शो पाहतो, सिंगिंग शो वगैरे, इंडियन आयडॉल वगैरे, डान्स इंडिया डान्स, त्याच्यामध्ये ते ज्युरी असतात, बरोबर. मेलेडी, मेलेडीज, लेडी, लेडीज, लॉरी, लॉरीज, पोनी, पोनीज, पपी, पपीज, कुत्र्याच्या पिल्लूला पपी म्हणतात, पपीज, स्टोरी, स्टोरीज. हे जे करत असताना काही जण फार अवघड काम करतात, अनेक वचन करताना फार भयंकर वापरतात. जसं स्टोरी, स्टोऱ्या, मला स्टोऱ्या ऐकच्या होत्या. तुझ्याकडे सिड्या आहे का? बिड्या काड्या असल्यासारखं सिड्या लागतात, बरोबर. तसं नको. जसं अरे कोरोनामध्ये जे आहेत ना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खूप बॉड्या आहेत, बॉड्या नाही बॉडीज, सिड्या नाही सिडीज, स्टोऱ्या नाही स्टोरीज, प्रिंटा नाही प्रिंट्स. हे जे छोटे छोटे बदल आहेत ना ते करावे तिला. गावठी इंग्लिश वापरून चालणार नाही. आपल्याला स्टँडर्ड मेंटेन ठेवावं लागेल. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये चौथा जो आहे तिथे VES लावतात. याचा नियम अगदी सोपा आहे. ज्या शब्दाच्या शेवटी F आला किंवा FE आला तर तो F आणि FE हा काढून टाकायचा बाजूला आणि त्याच्या ऐवजी VES वापरायचं की तुमचं अणवचन झालं तयार. जसं नाईफ, नाईव्स, FE आलाय शेवटी, मग KNI जसंच तसं ठेवलंय आणि मग VES लावलाय बघा. वाईफ शेवटी FE आलेला आहे, FE काढून त्याला VES वापरला, वाईव्स. त्यानंतर लिफ, लिव्स, थीफ, थीव्स. म्हणजे अनेक वचन करत असताना तो F आणि FE बाजूला काढून टाकला जातो. मग या ठिकाणी F आणि FE लक्षात ठेवायचं. लिफ पान, अनेक पान असतील लिव्स, थीफ, थीव्स, वाईफ, वाईव्स, लाईफ,
लाईव्स किंवा SP04 तुमच्या प्रायमरमध्ये दिलेला हा तक्ता आहे. त्याच्यामध्ये बीफ, जर गोमांस असेल तर बीफ म्हटलं जातं. जसं महाराष्ट्रामध्ये आता बीफ बॅन केलंय ना, गोमांस बंदी आहे. त्याच्यानंतर बीव्स अनेक वचन, एफ काढून VS, काफ काव्स, डाव डाव्स, इल्व्स, हाफ हाव्स, हुफ हुव्स, नाईफ नाईव्स, लीफ लिव्स, लाईफ लाईव्स, आय हॅव चेंज मेनी लाईव्स, लाईफचं अनेक वचन. त्याच्यानंतर टफ, वाईफ वाईव्स, वुल्फ वुल्फ्स, वाफ वाफ्स. या ठिकाणी शेवटी एफ किंवा FE हे लक्षात राहू द्या, तो काढून मग याचा वापर करा. अर्थात काही दोन्ही प्रकारे करायला होतं. जसं ह्या तक्त्यामध्ये स्टार केले शब्द तुमच्या प्रायमरमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसतील, जर स्क्रीनवर दिसत असेल, कारण बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये तो स्टार फारच छोटा दिसत असेल. तर प्रायमरमध्ये ह्या तक्त्यामध्ये काही शब्दांना स्टार केले, ते हे स्टार शब्द दोन्ही प्रकारे येऊ शकतात. खाली जशी सूचना दिलेली आहे त्या पद्धतीने. जसं हुफ म्हणजे खूर, याचं अनेक वचन VS लावून पण होतं आणि नुसतं एस लावला तरी चालतो. दोन्हीही अधिकृत आहे, त्याला दोघांनाही मान्यता आहे, दोघांचंही स्टँडर्ड आहे. याचप्रमाणे पाचवा जो आहे त्यामध्ये पूर्णपणे शब्द बदलतो. आता इथे थोडी आपल्याला कडवी नजर ठेवावी लागेल, सूक्ष्म दृष्टिकोन ठेवावा लागेल, कारण शब्द पूर्णपणे बदलतो आहे. जसं टूथ, टीथ, फूट, फीट, माऊस, माईस, वुमन, वुमेन, या पद्धतीने. मग इथे तत्सम काही असे नियम नाहीयेत, तत्सम प्रकारच्या अशा काही गोष्टी ठरलेल्या नाहीयेत. पण याचा जर सराव केला, म्हणून आपण काय केलं, हे सगळेच्या सगळे टेबल, मग ते मस्काईन आणि फेमिनाईनचे असू द्या किंवा नंबर्सचे असू द्या, तुम्हाला कर्मयोगा वर्कबुकमध्ये ते पुन्हा लिहायला लावले, कारण हाताळून गेले पाहिजेत ना. कारण नुसतं लेक्चर अटेंड करून जे आहेत ना चालणार नाही, कारण लेक्चर अटेंड करून तर प्रवचन ऐकणं होईल. पुस्तकं का प्रोव्हाइड केले गेलेले आहेत, ते वर्कबुक का प्रोव्हाइड केलेले, कारण या वर्कबुकच्या आधाराने तुम्हाला ते सोडून तुम्हाला कम्युनिकेशन मध्ये प्रोग्रेस करता येऊ शकत. बिकॉज बुक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. आपण PDF पण पाठवू शकलो असतो, पण PDF वर लिहिता नसतं आलं ना, आणि आपले पैसे पण वाचले असते. पण आपलं मुख्य ध्येय काय होतं, पैसे वाचवणं नव्हतं. तर पुस्तकं जे आहेत ते अत्यंत महत्वाचे. व्हिडिओ तर युट्यूबवर प्रचंड अवेलेबल आहे, तरी सुद्धा लोक इंग्लिश का बरं डेव्हलप करत नाही, मोफत असतात सुद्धा, कारण पुस्तकं अवेलेबल नसतात तिथे. फिजिकली ते तुम्हाला वाचता आले पाहिजे, वाचायला कन्व्हिनियंट होता आलं पाहिजे. आजही आपण पाहिलं तर ई-बुक्स खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, पण तरी किती लोक तुम्हाला असे सापडतात. मोबाईलवर मी 100 पुस्तकं वाचलेली आहेत. बरोबर, आपल्या लायन्स माइंडच्या लायब्ररीमध्ये तब्बल 12.5 लाखाची पुस्तकं आहेत. बरोबर, जवळजवळ 10,000 टायटल आहे. पण हे एवढे सगळे खर्च का केले, कारण फिजिकल जेवढं कन्व्हिनियंट कम्फर्टेबल आहेत ना, तेवढं कदाचित डिजिटल पण नाही. म्हणून आजही अधिकाधिक लोक हे फिजिकल पुस्तक वापरताना दिसतात. म्हणून आपण त्याची कन्व्हिनियन्सी सोपं सोयीस्कर केलं पाहिजे, म्हणून हे 27 पुस्तकं तुम्हाला घरपोच पाठवलेली आहेत. ओके, मग याच्यामध्ये जो बदल होतो, जसं माऊस माईस पूर्ण बदलला, टूथ टीथ, मॅन मेन, फूट फीट, किंबहुना हा संपूर्ण टेबल दोनदा तीन तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. जसं अजेंडम अजेंडा, ऍक्सेस ऍक्सेस, बॅक्टेरियम बॅक्टेरिया, चटाव चटाउज, चाइल्ड चिल्ड्रन, क्राइसिस क्राइसिस, क्रायटेरियन क्रायटेरिया, करिक्युलम करिक्युला. शब्द बदलतोय पूर्ण. डेटम डेटा, इरिटम इरिटा, फूट फीट, फॉर्म्युला फॉर्म्युले, फंगस फंगी, जनरस जनरा, गूज गीज, हायपोथिसिस हायपोथिसिस, इंडेक्स इंडिसेस, किटन, लाउस लाइस, मॅन मेन, मीडियम मीडिया, मेमोरंडम मेमोरंडा, माउस माइस, त्यानंतर न्यूक्लियस न्यूक्ली, ओयासिस ओयासिस, ऑक्स ऑक्सन, पैसा पैसे, त्यानंतर पॅरेंथिसिस पॅरेंथिसेस. या पद्धतीने अगदी टूथ टीथ, थिसिस थिसेस किंवा वुमन वुमेन शब्द पूर्णपणे बदलतात. ह्या तक्त्याकडे मात्र तुम्हाला थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल. सेम वे या ठिकाणी दोन्ही, एकाचं एक वचन तर होतं, पण दोन्ही ठिकाणी शब्द अगदी सारखे वापरले जातात. सेम, वन अँड ओनली. म्हणजे आर्ट, एअरक्राफ्ट एअरक्राफ्ट, न्यूज न्यूज, सीझर सीझर, पैजमाज पैजमाज, हा सुद्धा तक्ता तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यावा लागेल. याचे पण काही ठरलेले नियम नाही, पण बऱ्याचदा ज्या गोष्टी दोन गोष्टी एकत्र करून जोडल्या गेल्या असतात, जसं कातर आहे, बरोबर, किंवा चिमटा आहे, किंवा चष्मा आहे, स्पेक्टॅकल्स, किंवा दुर्बीण आहे, बायनॅकलर्स, दोन सारख्या मिरर इमेज जोडल्या गेलेल्या ज्या गोष्टी आहेत पार्ट मधल्या, त्या जोडल्या गेलेल्या आहेत, बरोबर, त्याचा पार्ट वेगळाही होऊ शकतो. अशा गोष्टींसाठी शक्यतो सारखाच वापरला जातो. मग त्याच्यामध्ये
प्राण्यांच्या बाबतीत पण काही प्राणी जे आहेत ना प्राधान्याने लक्षात घ्यायचे. कुठले? शिप, मेंढा. बरोबर. अनेक मेंढे असतील, एक मेंढा असतील तरी सुद्धा शिप वापरला जातो. स्वाईन, बरोबर. स्वाईन फ्लू आला होता माझ्या आजार डुकरांपासून. बरोबर. मग डुकर असेल किंवा अनेक डुकर असतील तरी स्वाईन. डिअर, हरण, एक हरिण असेल तर डिअर आणि अनेक हरण असेल तरी सुद्धा डिअर. यू 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 आर माय स्टुडंट एक व्यक्ती असेल तर, आणि अनेक असतील तर यू आर माय स्टुडंट्स दोघांसाठीही यू यू सारखाच वापरला जातो. किंबहुना हा शेवटचा जो तक्ता आहे तो तुम्हाला 4-5 वेळा लक्षात घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. एअरक्राफ्ट, एअरक्राफ्ट. एम्स, एम्स. एरियर्स, थकबाकी असेल एरियर्स. बायनॅक्युलर्स, बायनॅक्युलर्स. कॅटल, कॅटल. डिअर, डिअर. जीन्स, जीन्स. न्यूज, न्यूज. पीपल, पीपल. फिजिक्स, फिजिक्स. प्लायर्स किंवा पॉलिटिक्स. पेजमास, जीन्स. त्यानंतर टोंग्स, ट्राउझर, वेजेस, यू. हे असे काही पर्टिक्युलर शब्द आहेत याच्यामध्ये. म्हणजे साधारणपणे जर पाहिलं तर 6 प्रकार आपण पाहिले. एक यस लावून तयार होणारे, दुसरं ईएस लावून तयार होणारे, तिसरं आयएस लावून तयार होणारे, चौथं व्हीएस लावून तयार होणारे, आणि 5वं पूर्णपणे बदल, आणि 6वं दोन्हीही अगदी सारखेच. मग याला सुद्धा एक्सरसाइज जोडले गेलेले आहेत. जसं बॉय, बॉईज, गर्ल, गर्ल्स, मॅन, मेन, ऍक्टर, ऍक्टर्स, बॉक्स, बॉक्सेस, पेन, पेन्स, बुक, बुक्स, फूट, फीट, चाइल्ड, चिल्ड्रन, लाऊस म्हणजे ऊ, डोक्यात असलेले एक ऊ, आणि लाईस अनेक, वाईफ, वाईव्स, लाईफ, लाईव्स, टूथ, टीथ, थीफ, थीव्स, सिटी, सिटीज, बेबी, बेबीज, बॉडी, बॉडीज, आय, आईज, कॉपी, कॉपीज, डिश, डिशेस, बुश, बुशेस, झुडपं, पॉट, पॉट्स, स्पून, स्पून्स, बस, बसेस, ऑक्स, बैल, अनेक वचन ऑक्सन, मॅच, मॅचेस, कॅन्डी, खडी साखरला कॅन्डी म्हणतात किंवा छोटी गोळी असते चॉकलेट, कॅन्डी, कॅन्डीज, माऊस, माईस, डेटम, डेटा, वुमन, वुमेन, काफ, काव्स, वॉच, वॉचेस, वुल्फ, लांडगा, वुल्फ्स, लीफ, पानं, लीव्स, फॉक्स, फॉक्सेस, नाईफ, नाईव्स, फ्लाय, फ्लाईज, बॅट, बॅट्स, फ्रेंड, फ्रेंड्स, गूस, गीज, मीडियम, मीडिया, थिसिस, थिसेस, फॉर्म्युला, फॉर्म्युली, ॲव्हरी, ॲव्हरीज, क्रायसिस, क्रायसिस, ओॲसिस, ओॲसिस, ॲक्सिस, ॲक्सिस, क्रक्स, क्रक्स. म्हणजे बॉय, बॉईज, गर्ल, गर्ल्स, एस लावून तयार होणार. मॅन, मेन, ऍक्टर, ऍक्टर्स, बॉक्स, बॉक्सेस, पेन, पेन्स, बुक, बुक्स, फूट, फीट, चाइल्ड, चिल्ड्रन, लाऊस, लाईस, वाईफ, वाईव्स, लाईफ, लाईव्स, टूथ, टीथ, थीफ, थीव्स, सिटी, सिटीज, बेबी, बेबीज, बॉडी, बॉडीज, आय, आईज, कॉपी, कॉपीज, डिश, डिशेश, बुश, बुशेश, पॉट, पॉट्स, स्पून, स्पून्स, बस, बसेस, ऑक्स, ऑक्सन, मॅच, मॅचेस, कॅन्डी, कॅन्डीज, माऊस, माईस, डेटम, डेटा, वुमन, वुमेन, काफ, काव्स, वॉच, वॉचेस, वुल्फ, वुल्फ्स, लीफ, लीव्स, फॉक्स, फॉक्सेस, नाईफ, नाईव्स, फ्लाय, फ्लाईज, बॅट, बॅट्स, फ्रेंड, फ्रेंड्स, गूस, गीज, मीडियम, मीडिया, थिसिस, थिसेस, फॉर्म्युला, फॉर्म्युले, ॲव्हरी, ॲव्हरीज, क्रायसिस, क्रायसिस, ओॲसिस, मरुस्थल, ओॲसेस, ॲक्सिस, ॲक्सेस, त्यानंतर क्रक्स, क्रक्सेस. या पद्धतीने ते दोन्हीही टॉपिक सोपे, सादर सरळ आहेत. व्हिडिओ मी आताच अपलोड करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला लगेच ताबडतोब पाहता येऊ शकेल, आणि त्याची लिंकही शेअर करतो. ओके. आता याच्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही टॉपिकसाठी असलेला होमवर्क मात्र महत्वपूर्ण आहे. इथं आपण आपलं सेशन